सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांचा सीपी मुंबईला मरोळ या ठिकाणी ग्राउंड झाला 24 फेब्रुवारीला, तर त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंड कशा प्रकारे या ठिकाणी चालू आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे। तर सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी 24 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झालं, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांच्या ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो 100 मीटरमध्ये कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे, 100 मीटरची कशा प्रकारे त्या ठिकाणी सिस्टीम आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या आपल्याला चुका करायच्या नाही आहे। आज सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं, त्यांनी कोणती चूक केली होती ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्या काही तुमच्या सकाळची जे काही बॅच आहे, सकाळी 5 वाजताची, सकाळी 6 वाजताची, 7 वाजताची, 8 वाजताची, 10 वाजताची, 12 वाजताची, 2 वाजताची, तर आपल्याला किती वाजता रांगेमध्ये लागायचं आहे आणि त्याचबरोबर आपलं ग्राउंड या ठिकाणी किती वाजता चालू होणार आहे, 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजता होणार आहे आणि आपल्याला ग्राउंडच्या बाहेर किती वाजेपर्यंत आपल्याला काढणार आहे, सर्व ग्राउंड आपलं किती वाजेपर्यंत होणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि ग्राउंडवर आपल्याला कशा प्रकारे पोहोचत आहे, राहण्याची जेवणाची व्यवस्था कशी आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी 24 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी 5 भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू आहे। सर्वात अगोदर सीपी मुंबई मरोळला आपल्याला जायचं कसं आहे, ग्राउंडपर्यंत आपल्याला जायचं कसं ते तुम्हाला सांगू देतो। महाराष्ट्रातील कोणत्या कानाकोपऱ्यातून तुम्ही जात असाल तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला CST ला येत आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर आपल्याला यायचं आहे। तिथून जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपरची लोकल पकडा, 10-15 रुपये तिकीट असणार आहे। त्याचबरोबर घाटकोपर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूनं घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे, तर आपल्याला घाटकोपर मेट्रो स्टेशनपाशी जायचं आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ नाकाचे आपल्याला तिकीट फाळायचे आहे। आणि तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे मेट्रोनं ज्या घाटकोपरच्या मेट्रोनं तुम्ही मरोळ नाकापर्यंत 20 रुपये तिकीट आहे आणि मरोळ नाकामध्ये उतरल्यानंतर सरळ जे विद्यार्थी मित्रांनो समोर तिथून जे मरोळ पोलीस मुख्यालय आहे, जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। तर ॲटोवाल्यांना जर तुम्ही तिथे विचारलं तर ॲटोवाले त्या ठिकाणी 80 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये अशा प्रकारे तुम्हाला लुबाडणार आहे। त्याचबरोबर त्या रोडनं जे विद्यार्थी मित्रांनो ट्रॅफिक जास्त राहते तर जास्त टाईम लागते। सिटी बसनं जरी गेले तर 10 रुपये लागते, पण सिटी बस जे विद्यार्थी मित्रांनो अर्धा घंट्याने त्या ठिकाणी आहे किंवा टाईम त्या ठिकाणी लागणार आहे, कारण की रोडचं काम त्या ठिकाणी चालू आहे। त्यापेक्षा तुम्हाला बेस्ट राहणार आहे पैदल तुम्ही चालले जा तर पोलीस मुख्यालय मरोळ पाशी तुम्ही गेल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो समोर 150 मीटर अंतरावर जे विद्यार्थी मित्रांनो राम मंदिर आहे, तिथं तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, राहण्याची व्यवस्था आहे। त्या ठिकाणी दोन्ही टाईम जे विद्यार्थी मित्रांनो भात त्या ठिकाणी दिला जाते जेवणासाठी, ठीक आहे। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आहे। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर पहा, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतो चुका कोणत्यानी करायच्या। तुमचा जो काही रिपोर्टिंग टाईम आहे 2 वाजताच्या नंतर जाऊ नका दुपारी। भरपूर विद्यार्थ्यांना काय वाटतं आहे की बा ग्राउंडच्या अंदर जास्त टाईम लागून आला तर आपण एकदम आरामात जा, 2 वाजता नंतर जा, आपला ग्राउंड शांततेत होणार आहे। ह्या चुका करू नका, डायरेक्ट घरी पाठवल्या जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। जो काही तुमच्या हॉल तिकीटवर जो काही टाईम आहे त्याच्या अगोदर जा। बिनफालतू जे विद्यार्थी मित्रांनो जास्तीचे तुम्ही या ठिकाणी कामं करू नका, कारण की दररोज असे भरपूर विद्यार्थ्यांना घरी पाठवल्या जात आहे जे दुपारी 2 वाजतानंतर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर येत आहे, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे। ह्या काही चुका आपल्याला करायच्या नाही आहे, ठीक आहे बा। तुमचा रिपोर्टिंग टाईम 2 वाजता आहे हे वेगळी गोष्ट, 2 वाजता गेले तुम्हाला घेणारच आहे अंतर, ठीक आहे। पण ज्यांचा सकाळी 8 वाजताचा टाईम आहे, सकाळी 5 वाजताचा आहे, 10 वाजताचा आहे, 12 वाजताचा, असे विद्यार्थी त्या ठिकाणी 2 वाजता चालले तर ह्या चुका आपण या ठिकाणी केल्या नाही पाहिजे, ठीक आहे। ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो आपल्याला जायचं कसं आहे, जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे सकाळी 5 वाजताचा असेल, 7 वाजताचा असेल, 6 वाजताचा असेल, 8 वाजताचा असेल, तर आपल्याला सकाळी 5 वाजताच त्या ठिकाणी ग्राउंडवर जात आहे, 5 ते 6 वाजताच्या दरम्यान, ठीक आहे। 1-2 घंटे अगोदर गेले चालते किंवा एखादा घंटा लेट गेले सकाळी तर काही त्या ठिकाणी हरकत नाही, पण दुपारचे तुम्ही 2 वाजता नंतर जाऊ नका, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ज्यांचा दुपारी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो दुपारून 12 वाजता ग्राउंड आहे किंवा सकाळी 10 वाजता ज्यांचा ग्राउंड आहे, तर जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्या टायमाच्या अगोदरच त्या ठिकाणी ग्राउंडवर जा। आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आपलं किती वाजता चालू होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 6-7 वाजताची बॅच आहे आणि एक 8 वाजताची बॅच आहे। तर या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे तर ते सकाळी जे विद्यार्थी मित्रांनो 9 वाजता आपलं 100 मीटर त्या ठिकाणी चालू होणार आहे, 9 ते 11 वाजताच्या दरम्यान 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग आपलं होणार आहे। आता तुमची बॅच सकाळी 10
वाजताचे आहे आणि 12 वाजताचे आहे. तुम्ही जर गेले तर तुमचं जे ग्राउंड होणार आहे दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान तुमचं जे ग्राउंड आहे पहिला इव्हेंट 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग होणार आहे. आता ज्यांचं 2 वाजताचा रिपोर्टिंग टाईम आहे, तुम्ही 2 वाजता गेले तर आपलं जे ग्राउंड होणार आहे 100 मीटर रनिंग दुपारून 4 ते 5 वाजता आपलं 100 मीटर रनिंग चालू होणार आहे आणि दुसरा इव्हेंट 1600 मीटर लगेच होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला समजलं असेल की आपलं ग्राउंड किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी येणार आहे. तर आता ग्राउंडच्या अंदरची आज प्रक्रिया जर पाहिला 24 फेब्रुवारीला ग्राउंड झालं मरोळ या ठिकाणी. तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे. गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला बॅगा ठेवायच्या आहे आणि वरतं 2 डॉक्युमेंट ठेवायचं आहे. आधार कार्ड आणि हॉल तिकीट हे 2 डॉक्युमेंट वरतं ठेवायचे आणि 2 पासपोर्ट फोटो आपल्याला ठेवायचे. एवढे डॉक्युमेंट ग्राउंडच्या अंदर लागते, जास्त आपल्याला डॉक्युमेंट लागत नाही. जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असेल तर ते फाईलमध्ये ठेवून द्या. वरतं बघता ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल ॲडमिट कार्ड आणि 2 पासपोर्ट फोटो ठेवा. तर हे आपल्याला त्यांना दाखवायचे आहे आणि आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते. बॅगा तिथंच आपल्याला ठेवायच्या आहे. फळ फ्रूटसुद्धा आपण ग्राउंडच्या अंदर नेऊ शकत नाही, कारण की तिथं नेऊ देत नाही, एक लक्षात ठेवा. तर आपल्याला अगोदर जे फळ फ्रूट वगैरे तुम्ही खाऊ शकता, शेप वगैरे खाऊ शकता तुम्ही, किंवा हलकासा जेवण करून त्या ठिकाणी तुम्ही जा. मी तुम्हाला एक सजेशन देणार आहे, उपाशी तापाशी देऊ नका, कारण की 100 मीटर रनिंग, 1600 मीटर गोळाफेक ताकदीचं काम आहे. शरीरामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अनादच नसलं तर आपला ग्राउंडचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी चांगला बसणार नाही, एक लक्षात ठेवा. कारण की ताकदचं काम आहे 100 मीटर, 1600 मीटर रनिंग, गोळाफेक मारणं. ठीक आहे, तर अगोदर नाश्ता वगैरे करून शकता किंवा जेवण करून जाऊ शकता किंवा फळ फ्रूट तुम्ही त्या ठिकाणी खाऊन जा, जेणेकरून तेवढी शरीरामध्ये ताकद राहणार आहे, आपलं एनर्जी त्या ठिकाणी बरकरार राहणार आहे, फिजिकल चांगलं त्या ठिकाणी बसणार आहे. सर्वात अगोदर त्या ठिकाणी बॅगा ठेवल्यानंतर 2 डॉक्युमेंट वरती ठेवायचं आणि आपल्याला मंडपामध्ये बसून ठेवल्या जाते 50 विद्यार्थ्यांना आणि त्यांना जे त्या ठिकाणी टेबल नंबरपाशी पाठवल्या जाते. जो काही आपला टेबल नंबर आहे, जिथं आपला रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे, त्या टेबल नंबरच्या रांगेने लागायचं आहे आणि त्यांना आपल्याला आधार कार्ड त्यांना दाखवावं लागते, त्याचबरोबर आपला फोटो त्या ठिकाणी त्यांना दाखवावं लागते, त्याचबरोबर आपलं सिग्नेचर करावं लागते. आणि हे काही झाल्यानंतर आपल्यापासून जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाते. आपलं नाव त्यावर लिहायचं, ॲप्लिकेशन नंबर टाकायचं, सिग्नेचर करायचे आहे आणि त्याचबरोबर तारीख टाकायचे. हे सबमिट करून त्यांच्याजवळ तो फॉर्म देऊन द्यायचा आहे आणि तो फॉर्म दिल्यानंतर आपल्याला उंचीपाशी नेला जाते. तर उंची त्या ठिकाणी जे मशीनमध्ये मोजल्या जात आहे, उंची आणि छाती. ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला डिजिटल त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. उंची किती आहे, छाती किती आहे, वजन किती आहे, हे काही झाल्यानंतर आणखी समोर त्या ठिकाणी पाठवलं जात आहे 50 विद्यार्थ्यांना. आणि तिथं जे विद्यार्थी मिळवणं एक मंडप आहे, तर मंडपामध्ये त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. या ठिकाणी चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाला चिप लावून दिले जात आहे. दोन्ही पायाला चिप लावून दिल्यानंतर आणखीन त्यांना एका हॉलमध्ये पाठवलं जात आहे. त्या ठिकाणी आपलं बायोमेट्रिकची प्रक्रिया होते. त्या ठिकाणी थंब वगैरे आपला घेतला जातं, आपला फोटो त्या ठिकाणी कॅम्प्युटरमध्ये काढला जात आहे आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर दोन्ही पायाचे जे चिप आहे त्या ठिकाणी कॅम्प्युटरमध्ये स्कॅन केलं जात आहे. हे काही प्रक्रिया झाल्यानंतर एक पोलीसवाला आणि एक पोलिसीन हे दोघं जण आपल्याला 50 विद्यार्थ्यांची जी बॅच आहे तर त्यांचा इव्हेंटसाठी त्या ठिकाणी नेत आहे. तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे, तर तो 100 मीटर घेत आहे. 100 मीटरला 3 उमेदवार त्या ठिकाणी सोडत आहे. 100 मीटरची जी प्रोसेस आहे तर त्या ठिकाणी शिट्टी वाजवल्या जात आहे. शिट्टी वाजवल्यानंतर आपल्याला पळायचं आहे, पण भरपूर विद्यार्थ्यांना 100 मीटरमध्ये खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे. लक्षात ठेवा, 100 मीटरमध्ये नक्की त्या ठिकाणी घोळ आहे, कारण की 100 मीटरमध्ये चांगल्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मार्क कमी त्या ठिकाणी पडत आहे. लक्षात ठेवा, ज्यांचा टायमिंग 13 सेकंड आहे, 14 सेकंड आहे, त्यांचा जो टायमिंग येत आहे 17 सेकंड, 18 सेकंड, अशा प्रकारे टायमिंग त्या ठिकाणी येऊन राहिला. तर 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडत आहे. 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5 मिनिटांनी त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग घेत आहे. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस चुका कोणत्या नाही करायच्या आपल्याला. जो काही 400 मीटरचा ट्रॅक आहे त्याच्या बाहेरून धावू नका, त्याच्या बाहेरून धावसात तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. तर काठानं तुम्ही धावा. जो काही 400 मीटरचा ट्रॅक आहे, 400 मीटरच्या ट्रॅकच्या काठानं तुम्ही धावा. जेवढं तुम्ही काठानं धावसाल तेवढं अंतर कमी येणार आहे, तेवढे जास्त तुम्हाला मार्क भेटणार आहे, टायमिंग तुमचा कमी येणार आहे. तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग पारदर्शकपणे होतं, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी 1600 मीटर होत आहे. 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर जे आपला जो इव्हेंट होत आहे तर गोळाफेक होत आहे. गोळाफेकसाठी 5 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. त्यानंतर गोळाफेकचा 3-3 चान्स आपल्याला त्या ठिकाणी भेटत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर गोळाफेक झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सिग्नेचर करावं लागतं आणि ते काही झाल्यानंतर सगळ्यात शेवटी 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे. 100 मीटर 1600 मीटर रनिंगवर सिग्नेचर आपल्याला करायला लावतं त्या फाईलवर आणि हे काही झाल्यानंतर आपल्याला ग्राउंडच्या बाहेर त्या ठिकाणी काढत आहे. तर आपण सहसा ग्राउंडच्या अंदर गेलो तर 10 ते 12 घंटे आपल्याला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे. अशा प्रकारे प्रक्रिया. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथं थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय